डे 9 स्कूल टिफिन, ऑफिस टिफिन तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे टिफिन सिरीजसाठी. तर मी आता डे 9 टिफिन सिरीज बनवत आहे. त्यासाठी आज म्हटलं काय करावं वांग्यापासून. तर मी आचारी बैंगन मसाला बनवला आहे चटपटीत. तर त्यासाठी घेतलं आहे मसाला. पहिले सुकी मिरची घेतली आणि बडीशेप, धने, थोडीशी मिरे, जिरे, लसूण सगळं भाजून घ्यायचं. थोडीशी मेथी घेतली आणि बाजूला ठेवायची थंड ठेवायला. इकडे मी वांगे कट करून घेते. बघा अशा प्रकारे काटे पण काढून घ्यायचे, म्हणजे मुलांच्या तोंडात किंवा मोठ्यांच्या पण तोंडाला हे होणार नाही, टोचणार नाही. तर काटे पण काढून घ्यायचे. आणि मी मोहरीचं तेल वापरले, तुम्ही कोणतं पण तेल वापरू शकता. इथे वांगे टाकून घ्यायचे, मस्त त्याला फोडणी द्यायची. टाकून कढीपत्ता आणि जिरे मोहरी टाकून हिंग टाकून चांगले परतून घ्यायचे. नंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला मऊ झाला की मीठ टाकून घ्यायचं. आणि इकडे मसाले टाकले, त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धने पावडर, बस. बाकी कोणता मसाला नंतर, एक मसाला नंतर टाकणार आहे. हे बघा, आता थोडंसं बेसन टाकून घ्यायचं त्याला बाइंडिंगसाठी. बेसन टाकल्यावर टेस्ट खूप भारी लागते. तुम्ही पण अशा प्रकारे मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी द्या, किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी, हजबंड टिफिनसाठी, तुम्ही दोघांसाठी पण ही रेसिपी म्हणजे वांग्याची भाजी देऊ शकता. टेस्टी लागते आणि नवीन काहीतरी आहे आणि चटपटीत आहे. मुलांना तर चटपटीत खायला खूप आवडतं. तर आमचूर पावडर टाकून घेतली बघा. वांगे शिजल्यावर आमचूर पावडर टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून त्याला 5-10 मिनटं शिजून घ्यायचं, म्हणजे वांगे मऊसूत होईल आणि भाजी पण टेस्टी होईल. आणि नंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून घ्यायचं बघा अशा प्रकारे. आणि नंतर मुलांच्या टिफिनसाठी आणि ऑफिसच्या टिफिनसाठी सर्व करायचं. मग आता मस्त टिफिन मी भरून घेते. आता एका साईडला मी मखाने फ्राय केले, तूप आणि थोडंसं तिखट टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त परतून घेतले तुपामध्ये. काकडी कट केली आणि चपाती मी बटर पेपरमध्ये हे करून देणार, रॅप करून देणार. त्यामुळे नरम राहते. तुम्हाला माझी टिफिन सिरीज आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हे बघा, मस्त रॅप करून घेते आणि टिफिनमध्ये देते. माझ्या मागे पण खूप साऱ्या सिरीज आहे, म्हणजे 8 आता 9वी सिरीज आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप हे दिलं आहे, प्रतिसाद दिला आहे. तर मी आता डे 9 टिफिन सिरीज आता कंप्लीट केली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की टिफिनला द्या. टेस्टी आहे, चटपटीत आहे आणि मुलांना तर चटपटीतच खायला आवडतं. आता मस्तपैकी रॅप करून पॅक करून घ्यायचा टिफिन.